एकदा काय झालं, एका जंगलात एक मोठी विहीर होती. त्या विहिरीत 3 बेडूक राहत होते. 3ही मित्र होते. आनंद, विक्रम आणि सागर. ते तिघंही रोज बाहेर जाऊन खेळायचे, मजा करायचे. पण एक दिवशी खेळता खेळता ते 3ही चुकून एका खोल खड्ड्यात पडले. खड्डा इतका खोल होता की वर जायचं म्हणजे अशक्यप्राय काम. आजूबाजूला बाकी प्राणी जमले. सगळे ओरडत होते, अरे तुम्ही वर येऊ शकणार नाहीत, खूप खड्डा आहे, तुमचं आता काही होणार नाही. बाहेरचं वातावरण आणि मनाची अस्वस्थता हे ऐकून पहिले 2 बेडूक घाबरले. त्यांनी खड्ड्यातून उड्या मारायचा प्रयत्न केला, पण आजूबाजूचे प्राणी सतत नकारात्मक बोलत होते. नाही जमणार, थांबा, मराल तुम्ही इथेच. पहिल्या बेडकाने विचार केला, लोक बरोबर म्हणतायत, खरंच मी बाहेर पडू शकत नाही. आणि त्याने हार मानली. त्याचं मन अस्वस्थ झालं आणि तो खड्ड्याच्या तळाशीच पडून राहिला. दुसऱ्या बेडकानेही खूप प्रयत्न केले, पण लोकांच्या सततच्या नकारात्मक शब्दांनी त्याचा आत्मविश्वास ढसळला. तो म्हणाला, कशाला धडपड काढायची, लोक म्हणतायत ना की नाही जमणार, मग खरंच नाही जमणार. आणि त्यानेही प्रयत्न सोडले. पण तिसरा बेडूक सागर सतत उड्या मारत होता. लोक ओरडत होते, थांब, मरशील, नाही जमणार. पण तरीही सागर थांबला नाही. तो पुन्हा प्रयत्न करत राहिला. काही तासांनी अचानक त्याने एक मोठी उडी मारली आणि तो खड्ड्याबाहेर आला. सगळे प्राणी आश्चर्यचकित झाले. त्याने विचारलं, बाकी दोघांनी हार मानली, पण तू कसा बाहेर पडलास? तेव्हा समजलं, सागर बहिरा होता. त्याला लोक काय बोलतात ते ऐकू येत नव्हतं. तो फक्त असं समजत होता की लोक त्याला प्रोत्साहन देत आहेत, म्हणून त्याने प्रयत्न चालू ठेवले. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच होतं. आजूबाजूचे लोक कधी आपल्याला प्रोत्साहन देतात, तर कधी आपल्याला खालच्या पातळीवर खेचतात. कोण म्हणतं हे तुझ्या बसचं नाही, कोण म्हणतं तू अपयशी होशील, कोणी तर थेट हसत हसत आपल्या स्वप्नांवरती. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही आयुष्यात कधीच वर जाऊ शकणार नाही. सागर बेडकासारखं व्हा. लोक काय बोलतात त्याकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा. मन शांत ठेवा आणि प्रयत्न करत राहा. शांत मन असलं की आपण बाहेरच्या नकारात्मक ऐकूनही डगमगत नाही. जास्त विचार न करता फक्त प्रयत्न करणं हेच खरं रहस्य आहे. अपयश आलं तर शांत राहून पुढची उडी मारणं गरजेचं आहे. म्हणूनच तुमचे मन शांत ठेवा आणि लोकांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.